आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. सर तुमचे पण खूप खूप आभार. तुमची प्रशासनामध्ये सरकारी अधिकारी होण्याची इच्छा आहे का? नमस्कार, मी ऋतुजा कदम. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा थोडा नेहमीच्या व्हिडिओपेक्षा माझा वेगळा असणार आहे. आज मी आलेले आहे आरास अकॅडमी रत्नागिरीमध्ये आणि आज आपण गप्पा मारणार आहोत ते सत्वे सरांसोबत. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर मला इन्व्हाइट करण्यासाठी. आणि थोडं तुमच्याबद्दल मला सांगता का? मी पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणामधील युवक युवतींसाठी एका नवीन विषयावरती मार्गदर्शन करण्याची संधी मला दिली. मॅडम मी खरंच मनापासून आपले आभार व्यक्त करतो. मी ॲडव्होकेट राकेश सुनीता तुकाराम सत्वे सर, संस्थापक संचालक आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणाऱ्या अकॅडमीच्या माध्यमातून कोकणातील विशेषतः 12वी नंतर पदवीचं शिक्षण घेता घेता ज्यांना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी युवक युवतींसाठी आपण या संस्थेची सुरुवात केली आहे. सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो. मी तसं पाहता मागील 10 ते 12 वर्ष स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये एज्युकेशन काउन्सिलिंग आणि करिअर काउन्सिलिंग अशा दोन्ही क्षेत्रामध्ये काम करतो. मला एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनात आली की आपल्या कोकणामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे. आपली मुलं प्रचंड स्मार्ट आहेत, मेहनती आहेत, कष्टाळू आहेत. फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची, समुपदेशनाची. आणि आरास अकॅडमीच्या माध्यमातून आपण ह्या मुलांना विविध स्पर्धा परीक्षांविषयीचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपण आरास अकॅडमीची संस्था म्हणून सुरुवात केली, फाउंडेशन केलं आणि मागील 3 वर्षापासून आपण ही संस्था रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. मुळातच माझा जो एज्युकेशनल बॅकग्राऊंड जो आहे तो पाहता एक सायकोलॉजिस्ट म्हणून सुद्धा मी काम करतोय. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राव्यतिरिक्त युवकांना आणि युवतींना कोणकोणती करिअरची मार्ग उपलब्ध आहेत याबद्दलचं प्रशिक्षण मार्गदर्शन सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून मॅडम केलं जातं. आणि ते अतिशय काय म्हणूया की समुपदेशन हे कोणत्याही प्रकारचं मूल्य न स्वीकारता किंवा कोणत्याही प्रकारचं फी न स्वीकारता आपण त्यांना मोफतपणे ते मार्गदर्शन उपलब्ध करून देत असतो. निश्चितपणे याचा फायदा आपल्या युवकांना आणि युवतींना मिळणार आहे. सर मला सांगा स्पर्धा परीक्षाच का? निश्चितपणे स्पर्धा परीक्षा का याचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर म्हणजे आजची जी जनरेशन आहे, आजची जी पिढी आहे, आपण नेहमी एक वाक्य ऐकतो की आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. मग नक्की ती स्पर्धा कोणती याची जाणीव ह्या मुलांमध्ये आहे की नाही. तर स्पर्धा परीक्षाच का, तर मला असं वाटतं की प्रशासनातल्या ज्या सेवा आहेत म्हणजे ज्या मग महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत असतील किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या पद किंवा सेवा असतील, स्पर्धा परीक्षेतून त्या विद्यार्थ्याला, त्या युवतीला किंवा त्या युवकाला एक फायनान्शियल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो किंवा जॉब सिक्युरिटी जी आपण म्हणतो ती सगळ्यात जास्त कुठे आहे तर ती आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पाहायला मिळते. अगदी त्याचं प्रॉमिनंटली आणि स्पेसिफिक आन्सर द्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की आता 99% क्षेत्र अशी आहेत की जिथे स्पर्धा परीक्षाच आहे. म्हणजे तुम्हाला BEd करायचं आहे, तुम्हाला LLB करायचं आहे, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, तुम्हाला कोणतंही पदव्युत्तर किंवा पदवीचं शिक्षण घ्यायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला एक स्पर्धा परीक्षाच द्यावी लागते जिला आपण ढोबळमानाने नाव ऐकतो की त्याला आपण एंट्रन्स एक्झाम म्हणतो. विशेषतः आरास अकॅडमी कोकणामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने रुजू पाहते, ही चळवळ आहे. म्हणजे आरास अकॅडमी फक्त क्लास नाही तर आरास अकॅडमी एक परिवार आहे ज्याच्या माध्यमातून माझा प्रयत्न असा चालला की आपली मुलं प्रशासनामध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. आणि ती तेव्हाच दिसतील तर ती जेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन असेल, त्यांना योग्य प्रशिक्षण असेल, त्यांना एक मॉरल बॅकअप असेल, त्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल. सो स्पर्धा परीक्षेतूनच खऱ्या अर्थानं युवकाला आणि युवतीला त्यांच्या आयुष्याला, त्यांच्या जीवनाला, त्यांच्या करिअरला एक उत्तम आकार देता येऊ शकेल. आणि ज्याची क्षमता आहे त्यांनी नक्कीच या क्षेत्राचा विचार करावा असं मला प्रामुख्याने. सर मला सांगा एज्युकेशन क्षेत्रामध्ये काउन्सिलिंगचं किती महत्त्व आहे? मी म्हणेन की याला अत्यंत मॅडम अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या पिढीला खऱ्या अर्थानं गरज कशाची म्हणजे मी सहज अगदी आपण हसत खेळत म्हणतो की आजची पिढी ही टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जन्माला आलेली पिढी आहे. त्यांना काही शिकवण्याची गरज नाही. तुम्ही एखादं पुस्तक त्यांच्या हातात द्या आणि तेही पलीकडचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या पिढीला शिकवण्याची गरज नाही, तिला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. दिशादर्शक
हे काम जे आहे ना ते अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, कुठलंही क्षेत्र असू द्या, मग ते तुम्ही अगदी सिंगिंग असेल, डान्सिंग असेल, ड्रॉइंग असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा स्पर्धा परीक्षा, जे माझं सगळ्यात आवडतं क्षेत्र आहे. मला असं वाटतं की कोकणातला प्रत्येक युवक आणि प्रत्येक युवती जिच्या क्षमता आहे, जिच्यामध्ये कौशल्य आहे, त्यांनी प्रशासनामध्येच जायला पाहिजे. खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या पिढीला गरज आहे ती एका उत्तम समुपदेशकाची, एका चांगल्या मार्गदर्शकाची. तो जर त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर निश्चितपणे ही पिढी तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. समुपदेशकाचं मुख्य कार्य कोणतं आहे तर स्वप्नांची जागृती करणं, स्वप्न देणे आणि दिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्या दिशेने मार्गक्रमण केलं पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन करणं. आणि एवढं जर त्या युवकांना, त्या युवतीला, आजच्या पिढीला मॅडम जर मिळू शकलं तर निश्चितपणे प्रत्येकजण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पहा, मुलं यशस्वी कुठली झाले ज्यांना योग्य मार्गदर्शन आहे. पुस्तकांची गरज नाही, झोपडपट्टीतल्याच व्यक्ती तुम्हाला अधिकारी झालेला दिसतोय. का झोपडपट्टीतलाच झाला? तो श्रीमंतांच्या बंगल्यामधला विद्यार्थी का नाही एखादा प्रशासनात IAS IPS झाला? त्याचं कारणच ते, प्रशासनामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यशाचा खरा वाटा काय असेल तर ते म्हणजे मार्गदर्शन, समुपदेशन, काउन्सिलिंग. कारण ज्याला चांगलं काउन्सिलिंग मिळतं तो विद्यार्थी योग्य पद्धतीनं, योग्य मार्गाने, योग्य साधनांचा वापर करून तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने क्षेत्र स्पर्धा परीक्षेचं असू दे ते क्षेत्र करिअर, कोणतेही करिअर असू दे, योग्य मार्गदर्शनाशिवाय आपल्याला आपल्या त्या करिअरच्या वाटेने चालता येत नाही. म्हणून आरास अकॅडमीमध्ये प्रामुख्याने जेव्हा कोणताही विद्यार्थी, मग तो UPSC करण्याची इच्छुक असेल, MPSC करण्यासाठी इच्छुक असेल, पोलीस भरतीसाठी असेल किंवा कंबाईन एक्झामिनेशनसाठी असू दे, स्टाफ सिलेक्शनसाठी असू दे, सुरुवातीला आरास अकॅडमीमध्ये अर्धा ते 1 तासाचं प्रामुख्याने काउन्सिलिंग सेशन त्यांना फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केलं जातं. आणि ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या युवकीला किंवा युवतीला किंवा युवकाला त्याला काय पुढे मिळवता येईल, त्याला कोणते कष्ट करावे लागतील, त्याला कशा पद्धतीनं मार्गक्रमण करावं लागेल याबद्दलची त्याला माहिती दिली जाते. त्यामुळे मॅडम निश्चितपणे करिअरच्या क्षेत्रामध्ये, एज्युकेशन क्षेत्रामध्ये काउन्सिलिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्याचा विचार करूनच मॅडम मी याला फक्त जोडून सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोकणातल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व युवक युवतींना आणि पालकांना आवाहन करेन की आरास अकॅडमीमध्ये तुम्हाला हे मोफत काउन्सिलिंग उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे याचा फायदा तुम्ही निश्चित घ्या. कारण कुठल्याही दिशेने चालताना आधी मार्गदर्शन, आपण काय करतो, आधी कोणती गोष्ट करतो आणि मग त्याचा विचार करतो. आरास अकॅडमीमध्ये नेमकं उलटं केलं जातं. आधी विचार, आधी 10 वेळा विचार आणि मग कृती, आणि ती कृती मग आपली योग्य राहते आणि ती यशाच्या दिशेने आपल्याला घेऊन जाते निश्चितपणे. त्यामुळे समुपदेशन खरंच खूप दरवर्षी किती स्पर्धा परीक्षा येतात आणि त्यामुळे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, त्याबद्दल थोडं मला सांगता का? नक्कीच मॅडम, आपण खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. तसं पाहता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अगदी आपण महाराष्ट्राचा जरी रिपोर्ट केला, महाराष्ट्र राज्यापुरता विचार केला तरी MPSC नावाचा एक आयोग आहे. ह्या MPSC आयोगाच्या माध्यमातून प्रतिवर्षी क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी आणि क्लास 3 अधिकारी, ज्याला आपण टॉपमोस्ट अधिकारी म्हणतो, गट अ, गट ब आणि गट क, ॲव्हरेजली विचार केला तरी 10,000 पदं एकट्या आयोगाकडून भरली जातात, MPSC आयोगाकडून. आणि जर आपण इतर आयोग पाहिले, जसं की तुम्ही ऐकत असाल RRB असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा IBPS असेल किंवा TCS असेल किंवा सरळ सेवेची कुठली एखादी एक्झाम असेल, मॅडम सगळ्याचा सारांश रूपाने विचार केला तर किमान 50,000 पेक्षा अधिक पदं प्रतिवर्षी या परीक्षांमधून भरली जातात. देशस्तरावरचे जर अभ्यास विचार केला परीक्षांचा तर UPSC आयोग आहे किंवा इतर जे आयोग आहेत, म्हणजे जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन ऐकून असाल तुम्ही, स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC एक्झाम म्हणतात. या एक्झाममधून 10वी, 12वी, पदवीधर यासारख्या स्तरावरती जवळजवळ 1 लाखपेक्षा अधिक रिक्रुटमेंट होती दरवर्षी. म्हणजे की ॲव्हरेजली विचार केला तर प्रतिवर्षी शासनामध्ये 2 लाखपेक्षा अधिक पदं भरली जातात. आणि त्याचा क्रायटेरिया काय? 10वी, 12वी, पदवी. फक्त आवश्यकता कोणती आहे की या पदांसाठी मी कुठे सेट होतो, मी कुठली परीक्षा देऊ शकेन, मी कुठे योग्य पात्र ठरू शकेन, याचा विचार करून जर आपल्या मुलांनी त्यासाठी तयारी सुरू केली तर निश्चितपणे आपल्या मुलांना प्रशासनामध्ये जाण्याची संधी मिळते. बघा होतंय काय, कोकणामध्ये एक गोष्ट चांगली पण म्हणतात आणि तिला तितकीच ती वाईट सुद्धा आहे. कोणती गोष्ट तर ठेविले अनंते तैसीची राहते. माणसं आपली निवांत आहेत, समाधानी आहेत आणि अल्पसमाधानी राहणं हे कुठेतरी घातक आहे. मी असं नाही म्हणत की ते चुकीचं आहे, मात्र घातक का आहे? कारण पिढ्यानपिढ्या जर आपण फक्त आहे त्याच्यावरच भागवत राहिलो तर कदाचित पुढच्या पिढीला आपण काहीच देऊ शकणार नाही.
तेच जर तुम्ही उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये गेलात तर तिथे प्रॉब्लेमच असा आहे की तिथे अखंड संघर्ष आहे. आणि संघर्षाला सगळ्यात महत्त्वाचा उत्तर कोणतं असू शकेल तर स्पर्धा परीक्षा. म्हणून तिकडे प्रायव्हेट जॉब करतील, मात्र ते करता करता कोणत्या तरी एका सरकारी पदासाठीची तयारी ते करत असतात. आपल्याकडे काय झालं, आपल्याकडे पाऊस छान पडतो, आपल्याकडे बागायती शेती आहे, मिळणारं उत्पन्न इतकं आहे की आपण वर्षभर निवांत राहून खाऊ शकतो. आणि मुळातच बाकीच्या महत्त्वाच्या शहरांपासून आपण अलिप्त असल्यामुळे निसर्गरम्य ठिकाणापासून निवांतपणा जो प्रकार आहे तो आपल्याकडे पाहायला मिळतो. मी त्याला पुन्हा एकदा बोलते की ते चुकीचं नाही आहे, ते खरंच चांगलं आहे. आपण खरंच नशिबान आहोत की आपण कोकणात जन्माला आलो. परंतु या कोकणात राहून आपली पुढची पिढी, आपली पुढची जनरेशन प्रशासनामध्ये जाऊ शकते. समाजाचं सोडा पण किमान आपल्या स्वतःचं आणि कुटुंबाचं ते चांगलं आयुष्य जगू शकतात, त्याच्या कुटुंबाला चांगलं आयुष्य देऊ शकतात. त्यामुळे निश्चितपणे इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पदभरतीकडे आपल्या मुलांनी लक्ष द्यायला हवं. निश्चितपणे त्याच्यात स्ट्रगल आहे, थोडा अभ्यास आहे, जास्तीचा अभ्यास आहे थोडा, पण तो जर केला तर जास्त दिवस नाही. मी नेहमी म्हणतो की मुलांना की तुम्ही आज 20,000चा मोबाईल टाळा, जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल तेव्हा तुम्ही 1,00,000चा मोबाईल घ्या. कारण का त्यावेळेला तुमच्याकडे फायनान्शियली स्टेबिलिटी आलेली असेल ना, तेव्हा तुम्हाला कोणीच नाही म्हणणार हा मोबाईल वापरू नकोस, अमुक सोशल मीडियाला जाऊ नकोस, हे कोणीच नाही म्हणणार, कारण तुम्ही ऑलरेडी स्टेबल झालेल्या. त्यामुळे पुढच्या पिढीनं आपल्या आधीच्या पिढीच्या सुखासाठी, स्वतःच्या सुखासाठी, भविष्यातल्या करिअरसाठी, जीवनासाठी स्पर्धा परीक्षेचा विचार निश्चितपणे करायला पाहिजे. जरी त्यांनी मोठ्या पदांचा विचार नाही केला तरी तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, क्लार्क असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, MIDC, न्यायालयीन पदं किंवा महानगरपालिका यासारख्या क्षेत्रामध्ये मॅडम खूप सारी पदं असतात. आणि मला खात्री आहे की आपल्या कोकणातला मुलगा, आपली कोकणातली मुलगी, पदवीधर युवक युवती, तुम्हाला खरंच सांगतो प्रामाणिकपणे, मी जितक्या अधिकाऱ्यांना मॅडम महिनाभरामध्ये किमान 10 तरी नवीन अधिकाऱ्यांना भेटत असेल. आणि तुम्हाला सांगायला ते खरंच मनापासून सांगतो की ते अधिकारी सगळे आपल्याकडचे नाहीत, बऱ्यापैकी बाहेरचे आहेत. बाहेरचे इन द सेन्स कोणी विदर्भातून, कोल्हापूर, पुणा, सातारा, सांगली, नांदेड इथून आलेले आहेत. पण ते काय म्हणतात माहिती आहे का, ज्या दिवशी कोकणातली मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे येतील त्या दिवशी महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातला विद्यार्थी अधिकारी होणार नाही. कारण खरी ते बोलतात, हे मी नाही बोलत. तुम्हाला मी अशा अनेक अधिकाऱ्यांना भेटतो आजही, तुमच्या लक्षात येईल. ते अधिकारी म्हणतात, अगदी एक न्यायाधीश आहेत जे माझे खूप जवळचे मित्र आहेत, जे मला स्वतः बसून 2-2.5 तास आम्ही जेव्हा गप्पा मारतो तेव्हा म्हटलं सत्रे सर, ह्या चळवळीला जेव्हा तुमच्या यश येईल त्यावेळेला आमचा विभाग सांगली, सातारा मागे पडणार. त्याचे कारण आहेत बरं का, त्याचे अनेक कारण आहेत. कारण आपल्याकडे फक्त लाईफस्टाईल बदलली, आपल्या हातातला मोबाईल बदलला, आपल्या हातातला ड्रेस बदलला, आपली माणसं अजूनही प्युअर आहेत, कुठल्याही चुकीच्या व्यसनांना नाहीत, कुठल्याही चुकीच्या विचारांना नाही, कुठेही चुकीचं वागत नाही, ते भरकटलेली नाहीत. आणि जोपर्यंत पिढी भरकटलेली नाही ना तोपर्यंत तिला योग्य दिशा देता येईल. एकदा ती भरकटली, एकदा व्यसनाधीन झाली, एखाद्या चुकीच्या मार्गाला लागली की ती पुन्हा माघारी फिरत नाही. त्यामुळे सगळ्यात योग्य ठिकाण कोणतं आहे स्पर्धा परीक्षेचं तर ते कोकण, आणि ते म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातल्या मुलांनी आता पुढे यायला हवं. कारण तीच त्यांची खऱ्या अर्थानं IAS, IPS, IFS होण्याची खऱ्या अर्थानं जागा आहे असं मनापासून. आणि त्यासाठी आरास अकॅडमी प्रामाणिकपणे आणि निरंतरपणे काम करणार आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, सहकार्यातून आपण याला नक्कीच, या यशाला आपण गवसणार. हो सर, आपण नक्कीच 1 स्टेप पुढे जाऊ. सर, तुम्ही आजच्या पिढीला काय आव्हान द्याल? निश्चितपणे मी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील विद्यार्थी, मित्रमैत्रिणींना आणि पालकांना, युवक युवतींना या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचं आव्हान करेन की तुमच्यासाठी आरास अकॅडमी रत्नागिरी ही कायम तुमच्यासाठी कायम एक मार्गदर्शक म्हणून, एक प्रशिक्षक म्हणून तुमच्या पाठीशी आहे. एकच गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला कोकणामध्ये स्पर्धा परीक्षेची चळवळ उभारायची. प्रशासनामध्ये सरकारी अधिकारी म्हणून अगदी क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी आपली मुलं व्हायला पाहिजे. आणि ज्याची क्षमता, ज्याला थोडंसं तरी वाटते की मी या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, मला या क्षेत्राची आवड आहे, त्याने आरास अकॅडमी रत्नागिरीला नक्की भेट द्यावी. मी आपल्या या संस्थेचे अनेक सेंटर्स आहेत. आपण रत्नागिरीमध्ये आपलं सेंटर आहे, राजापूरमध्ये गोडेदाते महाविद्यालयामध्ये आहे, देवरुखला साडवलीमध्ये इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आपलं सेंटर आहे, आबलोली गुहागरला आपलं लोकशिक्षण मंडळाच्या संकुलामध्ये आपलं केंद्र आहे, आणि पालीमध्ये आपले DJ सामंत वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सुद्धा आपलं सेंटर आहे. मी सगळ्या युवक युवतींना सांगेन की तुमच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी काही प्रश्न असतील, काही शंका असतील, त्यांचं निरसन करून घ्या. त्यासाठी तुम्हाला समुपदेशनाची व्यवस्था आपल्या आरास अकॅडमीमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता की पुणे, मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.
तितक्याच ताकदीने तितक्याच टेक्निकली UPSC आणि MPSC सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आता आरास अकॅडमीमध्ये करून घेतली जाते. तुम्ही नक्कीच त्याचं विवेचन करा, त्याबद्दलची माहिती घ्या आणि आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला एक उत्तम आकार द्या. आणि नेहमीचं वाक्य जे आपल्या लेक्चरमध्ये मी नेहमी म्हणतो किंवा माझ्या मार्गदर्शनामध्ये म्हणतो की खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा, हॅपी राहा. एकच करा, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी अधिकारी घडा. आणि यासाठी आरास अकॅडमीची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाली. तर मी सगळ्यांना मनापासून यासाठी आमंत्रित करतो, आवाहन करतो. आणि मी पुन्हा एकदा मॅडम, मी आपल्या माध्यमातून मला हे बोलण्याची आपली संधी दिली, आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, यासाठी मी सुद्धा आपलंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. सर, तुमचे पण खूप खूप आभार. माझ्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या कोकणातील लोकांना एवढी छान संधी उपलब्ध करून दिली, ते तुम्ही छानपणे एक्सप्लेन केले. त्यामुळे मी माझ्या फॉलोअर्सला सुद्धा सांगते, तुम्ही ह्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मी म्हणते. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हा सर्वांना मी थँक्यू म्हणते. आणि हो, माझ्या या व्हिडिओचा रेफरन्स द्या आणि ॲडमिशनमध्ये कन्सेशन मिळवा.